पिंपळनेर येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रभाग क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीसंदर्भात उत्साहात संवाद बैठक संपन्न. विविध पदनियुक्त्यांची घोषणा. पिंपळनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल प्रमुख उपस्थित होते. बैठकीस भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष ग्रामीण बापूसाहेब खलाणे, जिल्हाध्यक्ष नारायण भाऊ पाटील, धुळे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती जिभाऊ हर्षवर्धन दहिते, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, नगराध्यक्ष डॉक्टर योगिता जितेश चौरे, उपनगर अध्यक्ष योगेश नेरकर, सभापती व नगरसेवक तसेच माननीय प्रदीप कोठावदे, सविता पगारे, देवेंद्र पाटील, शैलेश आजगे, डॉक्टर जितेश चौरे, ऋतुराज भाऊ, गोकुळ परदेशी, प्रमोद गांगुर्डे, कविता क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळनेर कांदा व्यापारी, नगर परिषद, भाजपा पिंपळनेर शहर व ग्रामीण मंडळ यांच्याकडून माननीय जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश शिरसाट यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच महेश टिनू वाघ यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. दरम्यान प्रभाग क्रमांक 2ब जागेसाठी अपक्ष उमेदवार संगीताताई निवृत्ती शिरसाट यांच्या वतीने डॉक्टर राहुल शिरसाट यांनी दोघे भाजपा उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. बैठकीत संघटन मजबूती, आगामी निवडणुका व पक्ष विस्तार यावर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनीही विविध प्रश्न मांडत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. आज धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी व धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमचे सारे प्रमुख नेते, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावाला आम्ही इथे आलो आहे. इथे आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अत्यंत लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर आमचे अनेक नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 2 जागेवर पोटनिवडणूक आहे. त्याच्यामध्ये आमचे युवा नेते संजयजी ठाकरे आणि आमची भगिनी कयूम शेख, तयूम सय्यद या उभ्या आहेत. या दोघांची निशाणी कमळ आहे आणि या कमळाच्या निशाणीवर मतदान करण्यासाठी आम्ही अपील करायला आलो आहे. जिल्ह्यामध्ये सर्वत्र विकास होतो आहे. शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, दोंडाईचा असेल किंवा साक्री असेल किंवा आमचं धुळे महानगर असेल, सगळीकडे एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं निवडणूकमध्ये उमेदवार निवडून आलेत आणि मला खात्री आणि विश्वास आहे की पिंपळनेर हे प्रगतिशील गाव आहे. पिंपळनेर हे विकासाला मानणारं गाव आहे आणि प्रगती आणि उन्नती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री आणि गल्ली ते दिल्ली जर भारतीय जनता पार्टी आहे तर आमचा पाठिंबासुद्धा भाजपच्या कमळालाच राहील. अशा प्रकारची भूमिका हे पिंपळनेरच्या लोकांनी घेतलेली आहे आणि ती मतांमधनं परिवर्तित होईल अशी विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करतो. अर्थातच जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक इथे राहणार आहे. आमचे सामान्य कार्यकर्ते व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहे आणि हे सगळे मिळून हा लढा यशस्वी करूया अशी मी आग्रही भूमिका घेतो. धन्यवाद. आज निवडणुकीला प्रचारमध्ये येत असताना या वार्डामध्ये राहुल शिरसाट हे जो उमेदवार आहे, हा उमेदवार अपक्ष उमेदवार होता. त्यांची आई उमेदवार होती आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की 400 मतांचा कोटा आणून हे दोघंही नगरसेवक निवडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा या युवा कार्यकर्त्यांनी भूमिका व्यक्त केली, आम्हाला पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद करतो. आणि त्यांच्या आणि आमचे हे आदिवासी नेते रवी मालुसरे हे तानाजी मालुसरेच्या भूमिकेमध्ये हा युद्ध जिंकणार असा आम्हाला विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.